नमस्कार. आत्ता आपल्यासमोर मी एक व्हिडिओ सादर करतोय. हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण असं आहे की प्लॉट नंबर 67 आणि प्लॉट नंबर 66 प्रत्यक्षात प्लॉट नंबर 67 वरती आत्ता माझ्या बॅक साईडला जे तुम्ही बघताय ते बंगल्याचं काम चालू आहे. जो 1027 स्क्वेअर फूट म्हणजे ग्राउंड +1 असा 2 BHK चा बंगला आहे. या प्लॉटचा एरिया साधारण 2130 स्क्वेअर फूट आहे आणि जस्ट तुम्ही मागे जे बघताय म्हणजे मागच्या साईडला आत्ता निकिता उभी आहे. निकिता जरा हात वर कर. ओके. एवढं जे क्षेत्रफळ म्हणजे मी आत्ता ज्या ठिकाणी मी उभा आहे आणि अप टू निकिता असे हे 2 प्लॉट जर जोडून घेतलेत तर त्याचं टोटल क्षेत्रफळ 4200 एवढं मोठं होतं. त्याच्यामध्ये 67 नंबरवरच्या प्लॉटवरती आपण आता बंगला उभा करतोय आणि जो बॅक साईडचा जो प्लॉट आहे प्लॉट नंबर 66 हा आपण ओपन ठेवू शकतो, ज्याला छानपैकी कंपाऊंड करू शकतो. मधली वॉल आपण काढल्यानंतर बंगला आणि त्याच्या मागचं गार्डन असा एक मोठा एरिया होऊ शकतो. याच्यामध्ये दुहेरी फायदा आहे. पहिली गोष्ट अशी आहे की बंगल्याबरोबर प्लॉट जोडला जातो, क्षेत्रफळ मोठं होतं, गार्डन मोठं होतं, म्हणजे त्याचा आनंद एक वेगळाच आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये तुम्ही पुन्हा जी आपण मधली वॉल जी काढणार आहोत ती पुन्हा जर बिल्ड केलीत तर तो प्लॉट ॲज ए इंडिव्हिज्युअल प्लॉट म्हणून तुम्ही सेल करू शकता. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगतो की त्या प्लॉटवरती बंगल्याचं सँक्शन्ड आहे, म्हणजे टाउन प्लॅनिंगचं सँक्शन्ड आहे, ज्याला साधारण 3 वर्षाची व्हॅलिडिटी असते. पण तुम्ही ज्याला कोणाला विकाल भविष्यामध्ये, समजा 5 वर्ष 10 वर्षामध्ये विकाल, ज्याचं ॲप्रिशिएशन खूप चांगलंच होईल, त्या ठिकाणी तो बंगला बांधू शकतो, ज्याचं एक नॉर्मल पुन्हा टीपीचं अप्रुव्हल आपल्याला घ्यायला लागेल. तर हा सगळ्यात मोठा फायदा या ठिकाणी प्लॉट नंबर 67 आणि 66 करता होणार आहे. हे खास सांगण्याची गरज अशी आहे की इंद्रधनु विलेजमध्ये आत्तापर्यंत जवळपास 5 ते 6 लोकांनी याचा ॲडव्हान्टेज घेतलेला आहे आणि तुम्ही सुद्धा याचा ॲडव्हान्टेज घेऊ शकता. आणि इंद्रधनु मधला हा जो प्लॉट नंबर 67 आणि 66 आहे, म्हणजे प्लॉट नंबर 67 वरती बंगला आणि त्याच्या मागच्या प्लॉट नंबर वरती पूर्ण गार्डन असं जोडून घेऊ शकता, ज्याची साधारण किंमत 91 ते 92 लाखापर्यंत जाणार आहे. नक्कीच अवश्य याचा चॉईस करा. धन्यवाद.